मातीचे भांडे आणि विमलचे स्वप्न. तुम्ही कधी असं म्हटले का की माझ्याकडे साधनं असती तर मी खूप काही केलं असतं? मग ही कथा तुमच्यासाठी आहे. बऱ्याच वर्षापूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या आणि दुर्गम गावात विमल नावाचा एक तरुण राहत होता. विमल हा गावातील एका गरीब कुंभाराचा मुलगा होता. त्याचे वडील मातीची साधी मडकी आणि गाडगी बनवायचे. पण विमलची महत्त्वाकांक्षा मोठी होती. त्याला संपूर्ण राज्यातील सर्वोत्तम शिल्पकार बनायचे होते. त्याला दगड आणि संगमरवरामध्ये जिवंत वाटतील अशा मूर्ती कोरण्याची तीव्र इच्छा होती. पण विमलची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. गावात संगमरवर किंवा चांगला दगड मिळणे अशक्य होते. मूर्ती कोरण्यासाठी लागणारी महागडी लोखंडी छिन्नी आणि हातोडी खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे एक पैसाही नव्हता. विमल दररोज गावातून जाणाऱ्या नदीकिनारी बसायचा आणि विचार करायचा, माझं नशीबच खराब आहे. जर मी एखाद्या मोठ्या शहरात जन्मलो असतो, माझ्याकडे चांगले दगड आणि साधने असती, तर मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो असतो. या हताशतेमुळे तो अनेक वर्षे काहीच न करता फक्त नशिबाला दोष देत राहिला. एकदा त्या गावातून एक फिरते साधू महाराज चालले होते. त्यांनी विमलला अनेक दिवसांपासून नदीकाठी उदास बसलेले पाहिले. त्यांनी विमलजवळ जाऊन त्याचे दुःख विचारले. विमलने रडवेल्या स्वराने आपली अडचण सांगितली. महाराज, मला एक महान शिल्पकार व्हायचे आहे, पण माझ्याकडे ना संगमरवर आहे, ना मूर्ती कोरण्याची साधने. मी या मातीच्या गावात राहून काय करू? साधू महाराज हसले आणि त्यांनी जमिनीवर पडलेली ओली माती हातामध्ये घेतली. ते विमलला म्हणाले, बाळा, शिल्पकार साधनामुळे मोठा होत नाही, तर त्याच्या हातातील कौशल्यामुळे मोठा होतो. तुझ्याकडे जे आहे, तू जिथे आहेस तिथूनच जे शक्य आहे ते करायला सुरुवात कर. दगड नाही तर काय झाले? ही माती तर तुझीच आहे ना? याच मातीला तुझे माध्यम बनव. साधू महाराजांचे शब्द विमलच्या मनावर कोरले गेले. त्याने ठरवले की तो आता साधनांची वाट पाहत बसणार नाही. दुसऱ्याच दिवसापासून त्याने नदीकाठची उत्तम दर्जाची चिकणमाती गोळा करण्यास सुरुवात केली. माती साधी होती, पण विमलने त्यात बारीक कापूस आणि डिंक मिसळून तिला दगडासारखी मजबूत बनवण्याचे नवीन तंत्र शोधले. मूर्ती कोरण्यासाठी त्याच्याकडे साधने नव्हती. त्याने बांबूच्या काड्यांना घासून टोकदार बनवले आणि त्यांचा वापर मातीवर नक्षीकाम करण्यासाठी केला. विमल रात्रीच्या वेळी कंदील लावून तासनतास मातीला आकार देण्यात घालवू लागला. त्याने आपल्या कल्पकतेने मातीतून अशा मूर्ती बनवल्या ज्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या. तिची वैशिष्ट्ये इतकी बारीक होती की साध्या मातीलाही सोन्याचे रूप आले होते.
काही महिन्यांनी त्या राज्याच्या राजाने राजधानीत एक मोठी कला स्पर्धा आयोजित केली. संपूर्ण राज्यातून मोठे शिल्पकार संगमरवर आणि धातूच्या महागड्या मूर्ती घेऊन आले होते. विमलकडे प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तो पायी चालत स्वतः बनवलेली मातीची एक मोठी आणि अप्रतिम मूर्ती डोक्यावर घेऊन राजधानीत पोहोचला. स्पर्धेच्या दिवशी सर्वांनी विमलच्या मातीच्या मूर्तीची चेष्टा केली, पण जेव्हा राजाने सर्व मूर्तीचे निरीक्षण केले तेव्हा राजा विमलच्या मूर्तीसमोर थबकला. त्या मूर्तीमध्ये एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील कष्ट आणि भाव इतके जिवंत होते की राजा थक्क झाला. राजाने विमलला विचारले, "तू ही मूर्ती कोणत्या साधनाने बनवली?" विमलने नम्रपणे उत्तर दिले, "महाराज, माझ्या गावातील माती आणि बांबूच्या काड्यांनी." राजाने विमलच्या कलेचे आणि त्याच्या जिद्दीचे कौतुक केले. त्याला स्पर्धेचे पहिले बक्षीस मिळाले आणि राजाने त्याला राज्याचा मुख्य शिल्पकार म्हणून नियुक्त केले. विमलला आता हवी ती साधने आणि संगमरवर मिळणार होते, पण त्याची सुरुवात त्या साध्या मातीतूनच झाली होती. परिस्थिती किंवा साधनांची कमतरता हे कधीच यशाच्या मार्गातील अडथळे नसतात. खरी शक्ती तुमच्या इच्छेमध्ये आणि चिकाटीमध्ये असते. तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करून घेतलेले पहिले पाऊल तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. जीवनात अनेकदा आपण योग्य वेळ, योग्य परिस्थिती किंवा उत्तम साधनांची वाट पाहत बसतो, पण यश त्यांनाच मिळतं जे उपलब्ध गोष्टींमधून सुरुवात करतात. विमलकडे संगमरवर नव्हता, महागडी साधनं नव्हती, पण त्याच्याकडे स्वप्न आणि चिकाटी होती आणि तीच त्याची खरी ताकद ठरली. लक्षात ठेवा, परिस्थिती कधीच यश ठरवत नाही. तुमची कृती यश ठरवते. तुमच्याकडे जे आहे तिथूनच सुरुवात करा, कारण पहिलं पाऊलच तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जातं. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.